नमस्कार, मी अवंतिका साळवे. महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. नाशिक जिल्ह्यातील चांदोड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संताप आज रस्त्यावर पाहायला मिळाला. कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली चांदोड चौफुलीवर आक्रोश मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहितदादा पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच खासदार भास्करराव भगरे यांनी केले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेक नेत्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर शिवसेनेचे निफाड तालुका प्रमुख खंडू बोडके पाटील आणि माजी आमदार सुनील गुजरा यांनी शेतकऱ्यांसह रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले, मात्र काही काळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. कांदा प्रश्नाची गंभीर दखल घेत राज्य सरकारकडून उद्या दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत तातडीची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या आंदोलनात निफाडचे माजी आमदार अनिल अण्णा कदम, खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हा प्रमुख नितीन दादा आहेर, विक्रम रंधवे, भूषण शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. कांद्याला योग्य भाव न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे. कॅमेरामॅन सह श्री उत्तम भीमराव जाधव, नाशिक विभागीय संपादक, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज, चांदवड. महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्रातील ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला भेट द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7. महाराष्ट्राचा विश्वास, सत्याचा ध्यान.